नमस्कार, मी अपूर्व मिलिंद अमृते। या दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या MOMB घाटकोपर डेपोमध्ये शिवजयंतीचा उत्सव तयार होणार आहे आणि या उत्सवामध्ये यावेळेस महिला वर्गाने खूप मोठ्या संख्येने भाग घेतला आणि त्याच्यासाठी त्यांना इन्स्पायर चेतन सर आणि निलेश सर यांनी केलं आहे आणि त्यांनी सुरुवातीची स्क्रिप्ट पण बऱ्यापैकी थोडीशी सांगितली आणि त्याच्या आशयाने धरून आम्ही आज एक पथनाट्य स्वरूपात इथे सादर करणार आहोत। तर बघू आता याचा प्रयत्न तुम्हीच सांगाल YouTube मार्फत की कसं होणार आहे ते आणि तुम्हीच त्याला लाईक आणि सबस्क्राईब करणार आहात। तर आता चालू झालेला आपला आणि आपण सेकंड फ्लोअर 2 मजलीचं काम चालू केलेलं आहे। वरच्या गॅलरीचं काम संकेत करतोय। संकेत भावा, टी टाइम झालाय, ये आता खाली उतर, आपण नाश्ता करून घेऊया। सुप्रभात। आज आपण एकटेच आहोत आणि एवढे विटांचं काम आपण हळूहळू पूर्ण केलेलं आहे। बघू, टीमला गेट पास आणि ओव्हर टाइम मिळत नसल्यामुळे यंदा कारागीर कमी येत आहेत। असो, चला पाहावयास मिळते, परंतु त्यांना घडविणारे शिल्पकार मात्र पडद्याआडच राहतात। ना त्यांना इतिहासात जागा मिळते, ना कुणाच्या स्मरणात स्थान मिळतं। अशाच काही मातृशक्ती आहेत। त्यांनी अनेक महानायक है जब छन्नी हथौड़े से, जब सुजन मार खाता है, जब छन्नी हथौड़े से, वही पाषाण मंदिर में भगवान होता है। बऱ्यापैकी आपल्या मागच्या फ्रेमचं विटांचं काम झालेलं आहे आणि रोशनी मॅडम तिथे हळूहळू विटा लावतायत आणि आम्ही इकडचं उरलेलं पॅच संकेत आणि आम्ही पूर्ण करतो। आपले मित्र अखंड मेदार आलेले आहेत, 1 मॅन आर्मी। कालपर्यंत संकेत आपण होतो, आता अखंड आलेला आहे आणि आता स्प्रे वर्क चालू करायचं आपल्याला। चला बघूया पुढे। इथे आखडने काम चालू केलं, आपला स्प्रे पेंटिंग चालू झालेली आहे। आपल्या डेपोतले सिंगर आणि आपले रांगोळी ग्रुपचे सर तेली सर वरती जाऊन आपलं डेकोरेशन चेक करतायत। सर, कसं झालं डेकोरेशन? 1 नंबर। या गॅलरीतून बघा जरा, आहे का व्यवस्थित? 1 नंबर, 1 नंबर। जय महाराष्ट्र। चला, आपला फायनल टप्प्यात काम झालेलं, फिनिशिंगचं काम बाकी आहे फक्त आता।
मोबाईल चुप रे. मस्त झालंय. पाठवण टाकलंय त्यांनी. व्हाईट शर्टमध्ये आमचे लीडर कामाला मागे हटत नाहीत. कुठलंही काम असू द्या. आमचे लाडके सचिन गायकवाड. त्यांना फक्त म्हटलं की आम्हाला मॅन पॉवर पाहिजे. त्यांनी बघितलं नाही, सर हात टाकून चल कुठे वर न्यायचं. आणि आता त्यांनी आणलेलं आहे बुरुजचं हे. जसा मोत्याने गुंफीला तारा, त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा, जो बाळा